हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. कशात नाही मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आज संडे आहे आणि आता चाललो आहे मी फिश मार्केटला भरपूर दिवसानंतरला. तर माझ्याबरोबर शुभम येणार आहे. शुभम आहे जिममध्ये वर्कआउट करतोय. तर जाऊया, त्याला घेऊया पहिला आणि त्यानंतरला आपण जाऊया मच्छी मार्केटला. काकाचा मुलगा पण आलेला आहे, त्यामुळे बघू कोणती मच्छी भेटते ती. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. तर चला, तर मग कसे आहे माझे सुरमई? 1200 रुपये. शुभम मोठी 1200 पण मोठं झालं ना. काय नाही झालं मोठं. काय नाही काय 1500 रुपये विक्री, दोनच राहिले आणि ते खलाच झाले. किती कमी करशील त्याची? मित्रांनो, 1200 रुपये बोलताय सुरमई एक, पण ती काय कमी किती करशील? येत्या तिकडनं फिरून येते, बघताय आधी कसा मार्केट काय आहे ते. काय आहे हलवा कसा आहे? हलवा कसा आहे इथं? या ताजा फडफडीत आहे ना? फडफडीत आहे, जिवंत, तुझ्यापेक्षा जिवंत आहे तो. कसा देशील एक? 1200ला एक. तू प्रत्येक टाइम असंच सांगत राह, चढून भाव सांगत राहू. मी तुझ्याकडे खास तिकड नाही येतं एवढं पब्लिक हे करून. ते नको आहे मला, मोठा आवाज जाणता. सुरमई मित्रांनो, ही म्हणताय 1200 रुपये घे, पुरणार नाही पण आमका. 1200 रुपये असं जातील अर्ध्या दिवसात. सुरमई कशी म्हटलं होतं? 1000 रुपये एक सुरमई. कशी त्या दिवशी घेऊन गेले पाठीमागा, ती झाली, ती रात्री संपली. काजू कतरी होती, काजू कतरी. इकडे प्रॉन्च आहेत सगळे, त्या साईडला सगळे प्रॉन्च आहेत. आपण जरा हलवा बघा. इकडे हलवा आपल्याला घ्यायचा. म्हणजे कसा आहे हलवा? कसा आहे घे हलवा? काय गेली? हे प्रॉन्च कसे आहेत? 300 रुपये. काय होत आहे? माणसा काय खात नाही, तरी किती रुपये असं द्या? 1500 रुपये एक. काय कमी करत की नाही? घेऊचा भाव सा मागा घेऊचा आहे. इथं टाईम नाही, वाजलं पण लेट झालेलं आहे. घरात शिव्या पडते आमका. हा काय ती 1000 रुपये देते. नको 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 बाबा, थांब जरा, ताजा आहे का बघतोय. आता हजार बोलून फसलं येऊ मी. 1000 बोलून फसलं येऊ. ताजा आहे मित्रांनो, पण आता ती 1000 रुपये देत आहे. काय किती कमी करशील? 900 रुपये दे मावशी. 900 रुपये आता मी हातावर देते तुझ्या, कापून लगेच दे माका. मी काय बोलतच नाही पुढं. काढून दे कापून. 900 रुपये दे मावशी. बघ अगे, आम्ही आज खाल्ला तर तुका यास भेटत. यास हा, सकाळी सकाळी आम्ही आला, तुका यास भेटत. सांग घे मावशी, घे मावशी, सांग का यास भेटत म्हणलंय. अगे आम्ही इथं घेऊन जाता, मग बघ हे सप्ताह घेण्याला घेतला गे. नको 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 नको. 1150 रुपये मला महागात पडत हलवा. हे पापलेट कसे आहे ते जोडी? 900 रुपये देते मी आता. 900 रुपये देते मी. काप तू. 950 देते. ताजं खाय आहे, ताजा खाऊचा आहे म्हणूनच घेऊ आले ना तुझ्याकडे एवढा मार्केट फिरून. हा, तुका जरा तरी काहीतरी वाटू गावा. लेकराकडे देते मी गावा, खा खुशीन खा असं म्हण जरा. अगे धर, आता धर देतोय मी. अरे हे तरी पकडशील, हे पकडशील तरी. आपण हा 1000 रुपयाचा हलवा घेतला होता. फडफडीत आहे. 1200 आणि हे कसे हो? हे कसे आहे? 1500. तू करून दाखवती का? सांग. 10 किलोचा आमच्याकडे हलवा आहे, कापून देतेस का? विचार किती बा झवलाचा हलवा कापूचा राहून देत.
तर फाटल्या घे ते कापूचे किती रुपये घेशील तर पडल्या मागा 2000 कसं आहे 2000 पडल्या म्हणून था घे किती किती असं किती भेटला असं सांग तू सांग ना रोजचा तुझ्या हातात असता बारीक बारीक काप चांगले हा काय जास्त जाड नको कापू घे तव्यावर भाजू गावी निकाऱ्यावर टाकूची लागती एवढ्या सगळं कापणारा असून मी तुझ्याकडे आलोय का कसं कसं तुझ्याकडे मी कापून गेले होते म्हणून आले घेऊन 10-12 तरी होतील काय तुकडं किती तुकडे आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 तुकडे तरी हो गावं तर येते 2-2 वाटणे हे 15 तुकडं आलं तर 2-2 वाटणे घेतील समजला 15 तुकडं आलं तर 2-2 वाटणे घेते आमका याच्याचा एक आमका माका द्या त्याचा एक तलवार कापू गावाक नेते देशी गावाक काय वैता आमचा वैतेसा दे ना कापू धारदार हा मग तुमचा असा आहे तर दे कापू घ्यायचा म्हणते त्याच म्हणते टकल्याकरचे असे ते कालनाक करू टाकूसाठी हा बारीक काप तर फायनली आपण 1000 रुपयाचा हलवा घेतला वा मस्त ताजा फडफडीत कटिंग पण करून घेतले आहे तर शिवमची थोडीशी मच्छी घ्यायची आहे ती घेऊया आणि जाऊया लवकर घरी लेट झाला आहे घरातून फोन यायच्या अगोदर घरी पोचूया तर चला मार्केट पण खाली होत चाललं आहे कारण की आता वाजले बरोबर 12 12:30पर्यंत घरी पोचू मस्त तर चला मित्रांनो घरी आलो आणि घरी आल्यानंतरला पहिली मच्छी काढल्या पिशवीतून आणि हा बघा पीस बघा कसला एक नंबर आहे भयानक धुवून घेतली आहे फ्रेशमध्ये आता याला मॅग्नेशन करूया आणि ह्या साईडला सुद्धा वाटपाचं साहित्य आपण काढून ठेवलेलं आहे इथं खोबरं आहे इथं संकेश्वरी लाल मिरची आहे हिरवी मिरची आहे कांदा टोमॅटो लसूण आहे इथे आपला त्याला काय बोलतो ते आपण अद्रक आहे आणि तेजपत्ता याचा मसाला करायचा आहे मस्तपैकी त्याच्या अगोदर इथं मॅग्नेशन करून घेऊया मच्छी तर पहिला अगोदर मीठ टाकून घेऊया चांगला लागू हवा नाही बारीक मीठ आहे आपल्याकडं गावाकडं कसं जाडा मीठ असता म्हणजे पहिला मीठ मस्त ह्याला लावून घेऊया माशांना हलव्याचा एक पीस केवढा आहे बघ तुझ्या मनकडं एवढा आहे एका पीसमध्येच तू गार होशी वाटता हां एक पीस खाल्लंस की समाधान होऊ आहेत तर आपण मीठ लावून घेतलं आणि आता आपण टाकतोय आगळ गावचा अगळच बोलतो ना त्याला आपण अगळ गावच्या कोकमाचा नॅचरल आहे मस्त लावून घेऊया त्याला त्यानंतरला आपण मसाला वगैरे टाकूया मच्छी आज लय महाग आहे रे बाबा आज विचारू नको आहे किती रुपये सांगायला माहिती आहे हिचं आधी 1500 रुपये नंतर 1200 रुपयावर आली तर म्हणले माका 1000 रुपये देतच तर दे तर बा झवला म्हणले तर चालू बा 1000 रुपये दिले मग परतच्या टाईमला बकरा खायचा त्यानंतरला ही लाल मिरची पावडर जी आपण गावावरून आणलेली आहे गावात काढलेला कलर बघा कसा मस्तपैकी आहे मालवणी मसाला आहे आपला घरगुती त्यानंतरला टाकलेली आहे हळद ही पण गावची हळद आहे घरगुती हळद आहे आपण गावी बनवलेली मस्तपैकी असा लावून घेते त्याला मसाला चांगल्यापैकी मुरला पाहिजे आतमध्ये हलव्याच्या पीस बघा केवढा मोठा आहे खतरनाक
फायनली आपला मॅरिनेशन करून झालेलं आहे मसाला लावून. आपण चांगल्यापैकी मसाला लागला आहे बघा, कसा कलर कसा आला आहे भयानक. आणि या साईडला पण हलव्याच्या डोक्याकडचा ठेवलेला आहे कालनाट टाकूसाठी. आपण हे काय लावायचं नाही ना मसाला वगैरे काय. तर पहिलं काय करणार, मच्छी भाजून घेऊया की सार करूया? दोन्ही पण एका चुल्यावर. गाव कसा फटाफट वायचुल्यावर आणि चुलीवर व्हायचा. आपण सार करून घेतोय मच्छीचा. ते टाकलं तेल, त्यानंतरला काय टाकतेस, तेल तापला, त्यानंतर जिरा टाकतोय, तापला, त्यानंतरला तेजपत्ता, त्यानंतर काय टाकते लसूण, त्यानंतरला कढीपत्ता, लाल रंग द्यायचा ना. त्याच्यात काय कांदा वगैरे टाकत नाही ना, डायरेक्ट मसाला. त्यानंतरला जो आपण आता मसाला वाटला आहे मच्छीचा, ह्याचा मिरचीचा वगैरे, कांदा खोबऱ्याचा, तो टाकला आहे. टाकला नाही. कलर वगैरे भयानक आलाय मस्त. थोडंसं पाणी टाकतो त्याच्यात. आपण अजून टाकशील की पाणी थोडंसं त्याच्यात? थोडं टाकायला लागेल. त्याच्यानंतर डायरेक्ट मच्छी टाकायची याच्यात ना. याला कड आलं, वाटण शिजलं का मच्छी टाकायची. एका थोडासा कड यायला द्यायचा आपण, आणि कड आला की मग याच्यात आपण टाकू मच्छी. पाणी पण आपल्या पाहिजे तेवढं टाकलं आहे. आणि आता त्याच्यात टाकतोय आपण आता मीठ. याच्यात कोकम पण टाकणार ना, नंतर कोकम टाका त्याच्यात. तर थोडा वेळ कड येऊन दे चांगला. मीठ टाकलं त्यामुळे लगेच कड येईल. ढाकण मारून ठेवशील ना आता? ढाकण नाही मारते. ढाकण मारल्यावर तर मित्रांनो आता चांगला मस्तपैकी उकळ आला आहे. आणि आपण आता मच्छी टाकतो याच्यात. कोकम पण टाकलं आहे. टाकलीस ना कोकम? कोकम पण टाकले. आता टाकतोय मच्छी. उकळा बघा मस्त आला. आणि कलर बघा भयानक मस्त कलर आला आहे रशाला. आणि ह्या साईडला मच्छी पण आता भाजायला घेतोय. इकडे रव्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे, लाल मसाला टाकला आहे, आणि थोडासा मीठ टाकला आहे हलकासा. तांदळाचं पीठ टाकलं आहे कारण काय, कुरकुरीत होऊन दे म्हणून ना. तर कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याच्यात तांदळाचं पीठ टाकलं आहे. इकडं मच्छी आता भाजायला घेतो. इथं तेल टाकलं आहे तव्यावर. तर तापला पण आहे मस्तपैकी. आता याला मस्तपैकी हे करून घेऊया. बघा कोटिंग कशी करून घेतली बघा मस्तपैकी. चांगल्यापैकी कोटिंग करून घ्यायची अशी रव्याची. पीस टाकतोय. पहिल्या पिसातच तवा भरला तिथे. तर 2-2 पीस भाजून घेऊया, कारण पीस मोठे आहेत आणि तव्यात तेवढे राहणार नाही चांगले, आणि प्रॉपर परतता पण येणार नाही. त्यामुळे या बघा कोटिंग पण चांगल्यापैकी केलेली आहे. आता कसा परत तेल टाकूया आणि 2-2 पीस फटाफट भाजून घेऊया. 2-2 टेकले तर कसे फटाफट भाजतील सुद्धा, आणि फटाफट भाजून होतील. जास्त पीस टाकलं ना कसा त्याला परतायला होणार नाही, परतवायला. एकदा पलटून घेतलं त्याला. या साईडचे चांगले भाजलेत ना, एक साईड झाली आहे भाजून. त्यांना काय हलवायला जास्त वेळ लागत नाही भाजायला. तर तवा चांगला तापलेला असेल ना, एक 5 मिनटं इकडं परतायचं एका साईडला, आणि एक साईडला 5 मिनिटं ठेवला ना तर रेडी होतो लगेच. इकडे आपला सार पण रेडी होणार आहे, झाला आहे. मित्रांनो आपला फायनली झालेला आहे. तर काढून घेऊया हे. परत दुसरं टाकूया भाजायला. हे बघा मस्तपैकी भाजलेत बघा. तर इथं परत एकदा तिथं राहतील ना 2 तरी. आता बारके ते अजून भरपूर भाजायचे इकडं. हे बघा तर आपला रस्सा पण झाला रेडी. ह्याच्यात कोथिंबीर टाकशील ना आता. कोटिंग पण मस्त झाली आहे बघा. कोटिंग चांगली झाली ना मच्छी पण चांगली होते.
टाकून घ्या, याच्यात कोथिंबीर टाकून घेतो. आता 2 ते 3 मिनटं ठेवायचा आहे. आपला हा रस्सा रेडी होईल है ना. मच्छीचा सार आपला रेडी होईल लगेच. आपण परतून घेऊया. त्याला चिमटा हवा नाही परतवण्यासाठी. चिमट्याला लगेच परतील ना, असं हे करायला लागणार नाही. ते स्लिप होते त्याच्यावर तव्यावर. तर मित्रांनो फायनली आपला हलवा रेडी झाला आहे आणि शिजला आहे बघा, एक नंबर प्रॉपर शिजला आहे. तर जेवायला बसलो आहे. काकडी आहे, भात आहे, रस्सा आहे हलव्याचा आणि हलवा मस्तपैकी. भरपूर भूक लागली आहे. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. भन्नाट एक नंबर झालाय. तर मित्रांनो मस्तपैकी दुपारी जेवलो आणि मस्त झाला होता हलवा. तर पोट भरून जेवल्यानंतर लगेच मला घाटकोपरला जायचं होतं, कारण का मामाने भेट आणली होती गावावरून. ही सकाळी जाणार होतो पण सकाळी जाता आलं नाही, कारण काय आज रविवार होता आणि मस्तपैकी झोपलो. आणि प्रत्येक रविवार कुठे ना कुठे धावपळ असते, त्यामुळे बोललो दुपारीच जाईन. तर दुपारी जेवल्यानंतरला गेलो होतो, तर आत्ताच आलो आहे. तर भरपूर मजा आली, आजचा दिवस मस्त गेला. तर हा ब्लॉग मित्रांनो इथेच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.